कार मोरंबा मालिकेत घरमालक आणि रिक्षाचे मालक भेटल्यानंतर भूषण सांगतो यांना लवकरात लवकर पैसे द्यावा लागेल, म्हणून अक्षय लवकर घरी पळत जातो. इकडे कोमल तिचे पेपर्स बघत असते. तिचे सोनोग्राफीचे रिपोर्ट तिला भेटत नसतात. 3ऱ्या महिन्याचे पेपर कुठे गेले असतील म्हणून ती काळजीत असते. अभिही तिला शोधू लागत असतो. अगं तूच कुठेतरी ठेवले असशील, त्यांना काय पाय आहे, ते पळणार थोडीच आहे, असं अभि आरतीला सांगत असतो. आणि त्या दोघांचं बोलणं रेवा ऐकते. आता रेवाला कळलं आहे की जर हिला रिपोर्ट भेटले नाही तर ही माझ्यावर संशय घेईल, म्हणून ती लवकरात लवकर तिचे रिपोर्ट तिच्याकडे परत करणार आहे. इकडे दोघींचं काम झाल्यानंतर दोघी ब्लॅक कॉफी पित असतात. किती पेन झाले ते मोजते आणि काकू सांगते, तू तर खूपच काम केलं आहे, तू 200 रुपयाचं तरी काम केलेलं आहे, मी तुला ॲडव्हान्स देते आणि हे सामान त्यांना देऊन येते. असं म्हटल्यानंतर काकी त्यांच्या कमरेला खोचलेली 200 रुपयाची नोट काढते आणि रेवाकडे देते. रेवाची पहिली कमाई आज झालेली आहे. तितक्यात त्यांच्या रूममध्ये गोट्याभाई येतात आणि पटकन काकू घाबरून उठतात. ते सांगतात, घे, नवीनच राहायला आले आहे, यांच्याकडे पैसे नाही. गोट्याभाई म्हणतो, आजच्या आज मला 15,000 रुपये पाहिजे, भाडं 5,000 आणि ॲडव्हान्स 10,000, 100-200 रुपये तरी दे, असं गोट्याभाई म्हणत असतो. पण रमा म्हणते, आमच्याकडे खरंच पैसे नाही. मग तो म्हणतो, नक्की तुम्ही कोणतं काम करता, खरंच नवरा बायको आहे की नाही, की असेच कुठून पळून आलेले चोर भामटे आहे, खून खराबा नको आहे मला माझ्या रूममध्ये. आणि त्यांना ताकीद देतो की मला लवकरात लवकर भाड्याचे पैसे पाहिजे, नाहीतर उद्या तुम्हाला रूम सोडावे लागेल. रमा त्यांना विनंती करत असते, खरंच काका आम्ही तुम्हाला 1 हप्त्यात देऊ ना, पण ते म्हणतात नाही, मला 24 तासाच्या आत पाहिजे. तितक्यात अक्षय तिथे येतो. अक्षय म्हणतो, काका तुम्ही माझ्या आधी पोचले. तेव्हा तो म्हणतो, मग तुझी परवानगी घ्यायला पाहिजे का माझ्या रूममध्ये येण्यासाठी, मला माझ्या घराचं लवकरात लवकर भाडं पाहिजे. मी उद्या ह्याच वेळेला इथे येतो आणि मला 15,000 रुपये ॲडव्हान्स पाहिजे हातामध्ये. इकडे रिपोर्ट भेटत नसल्यामुळे दोघंजणं काळजीत असतात. खरंच कुठे गेले म्हणून ते विचार करत असतात. तितक्यात तिथे रेवा येते. काय शोधताय तुम्ही, असं इनोसंट चेहरा करून विचारते. तेव्हा आरती सांगते, माझे 3ऱ्या महिन्यातले रिपोर्ट सापडत नाही. तितक्यात रेवा तिच्या हातातले रिपोर्ट दाखवत बोलते, मला हे वरांड्यात भेटलं नाही, बाल्कनीत भेटलं. नक्की कुठं भेटलं म्हणून आरती तिला विचारते. तेव्हा ती म्हणते, माझं बाळ गेल्यापासून मी काय बोलते काय वागते माझ्या लक्षात पण राहत नाही, पण हे मला भेटलं. मग ती हातात टेकवते आणि तिथून निघून जाते. अभि म्हणतो, खरंच नाही, हिचं बाळ गेल्यापासून हिचंही डोकं चालत नाही, किती दुःखात आहे. पण आरतीला आत्ताही संशय आहे, हिच्याकडे पेपर आणि माझं नावही त्याच्यावरनं खोडलेलं आहे. इकडे अक्षयला खूप पस्तावा येत आहे घर सोडल्याचा. आपण घर सोडायला नको होतं, असं तो सांगत होतं. माझ्या वडिलांचं चॅलेंजही स्वीकारायला नको होतं. मी तुला मोठ्या बंगल्यातून ह्या झोपडीत घेऊन आलो. आता इथेही आपल्या रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे. मला एक तर कुठलंही काम जमत नाही, ना बल्ब बनवणं, काचा हे करणं किंवा फर्निचरचं काम, कुठलंही काम जमत नाही. मला वाटायचं मला सगळं जगातलं काम येतं, पण मला काहीच येत नाही, मी शून्य आहे, आज मला कळलेलं आहे. तो हताश होतो. तेव्हा रमा त्याची उभारी करण्यासाठी पुढे येते आणि त्याला समजून सांगते, हे बघा, आपल्याला काही ना काही काम मिळेल. आज मी काम केलं, आज मला 200 रुपये मिळाले आहे. तो विचारतो, कसं काय केलंस तू? मग ती सांगते, मी पेन भरली, हे टिकल्याची पॉकेटं लावली आणि ह्या कामात वाटाही पाहावं लागत नाही, लगेच पैसे हातात मिळतात. आपण हारायचं नाही, रोज काहीतरी नवीन शिकायचं. मी गरिबी पाहिली आहे, गरिबीतनंच मी आज इथे आलेली आहे, मला सवय आहे या कामांची. अक्षय कौतुक करतं, खरंच तू एक नवीन पुस्तकच आहे, नवीन रोज एक पान उमटते आणि नवीन नवीन धडे मला शिकवते. मग तो म्हणतो, मीही काहीतरी काम मिळवण्याचा प्रयत्न करतो. भूषणकडे जातो. भूषण मला नक्कीच काहीतरी काम मिळवून देण्याचा मार्ग सांगेल. त्या रिक्षावाल्याकडे अक्षय आता जात आहे. रमा म्हणते, मला काहीतरी करावंच लागेल, नाही तर माझ्या हातातनं हे घरही जाईल. मग ती काहीतरी आयडिया लावायचा प्रयत्न करते. आजी तिच्या मैत्रिणीला फोन करते, आपल्या घरी किटी पार्टी ठेवूया असं म्हणते. पण ती मैत्रीण म्हणते, नको, तुझ्या घरी तुझी नाचसून खूपच फटकाळे आहे, मला तिच्या तोंडही पाहायचं नाही. तेव्हा आजी सांगते, अगं ती गेली घर सोडून कायमची, आता ती माहेरी आहे. अक्षयला आम्ही वेगळं काढणार म्हटल्या पैसे देणार नाही. तिने तिची अवकात दाखवली. तू माझ्या घरी उद्या पार्टीला ये. मग ती रेवाला हाक मारते. रेवा म्हणते, मला का बोलवलं आजी? आजी सांगते, माझ्या मैत्रिणी येणार, त्यांना मी नवीन सून म्हणून तुझा चेहरा दाखवणार आहे, तेव्हा नीट वागायचं, वेड्यासारखं वागायचं नाही. मग ती म्हणते, तुला ही शेवटची संधी आहे. रेवा म्हणते, हो ठीक आहे. अक्षय रिक्षावाल्याला भेटतो. भूषणला कामाची आयडिया विचारतो. भूषण म्हणतो, एक काम आहे ज्यात पटकन पैसे मिळतात, पण ते काम वाईट आहे. अक्षय म्हणतो, मी करायला तयार आहे कोणतंही काम. इकडे काका रमाला म्हणतात की तुला काम हवं आहे ना, मी तुला सांगितलेलं होतं ना गं बायकोला, म्हणे
ते काम सांग ना. पण ती म्हणते नको अहो, चांगलं नाही वाटत. रमा म्हणते सांगा ना, मला पडेल ते काम करण्याची इच्छा आहे, मला लवकरात लवकर भाड्याला पैसे जमवायचे आहे. काका म्हणतात 10,000चं काम आहे, पण तुमच्याच घरी स्वयंपाक करण्याचं, उद्या पार्टी आहे त्यांच्या घरी, ते 10,000 रुपये देणार. पण तू त्यांच्या घरी जाणार कशी? तुला तर तिथे सगळेजण ओळखतात आणि 5,000ची कमी आली तर मी तुला पुरवेल उधार म्हणून. रमा म्हणते मी तयार आहे कामासाठी. आता त्यांच्या घरी जायचं कसं असाही प्रश्न पडला आहे. वेश बदलून तर जावाच लागेल असा ती विचार करते. अक्षयच्या कानावर घालते, अशी एक खबर आहे, काम आहे, मी करू का? अक्षय म्हणतो ठीक आहे. आणि अक्षयलाही जे काम मिळालं आहे ते खूप वाईट आहे ते त्याला कळले. पुढे काय होणार पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटूया. तेव्हा माझ्या लवली स्वरा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.